श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला फोरटक्स साध्या ब्लाऊजसाठी बघा कोणत्याही मापासाठी बाही कशी कट करायची आहे ते दाखवणार आहे। तर इथं हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर या मापावरून बाही कशा पद्धतीने कट करायचा आहे ते दाखवणार आहे। तर बघा, या ब्लाऊजचं माप आहे 36 साईजचं आहे, तर 36 साईजच्या मापासाठी इथं मी बाही कट करत आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही कट करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथं पेपरची मी इथं घडी टाकून घेत आहे। तर पेपरला इथं अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची आहे। वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि खालच्या साईडची जी बाजू आहे ती खुली बाजू आहे आणि बंद बाजूवरच आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे। तर बघा, इथं पेपरची घडी अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे। पुन्हा इथं आता ब्लाऊज वरून आपल्याला बाहीचं माप बघायचं आहे। तर सव्वाशी बाही घ्यायची आहे इथं आणि सव्वाशी बाहीवरून आपल्याला बाही लांबीचं माप बघायचं आहे। तर बाही बघा कशा पद्धतीने बाहीचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डर पाशी आपलं जिथून शिवण आहे तिथं टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण बाही लांबीचं माप बघायचं आहे। तर बाही लांबी पूर्ण चाललेली आहे इथं 7.5 इंच। बघा, बाही लांबीचं माप हे 7.5 इंच आलेलं आहे। तर तुमचा कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू द्या, तर कशा पद्धतीने बाही कट करायची आहे ते आज मी इथं दाखवणार आहे। बंद बाजूवर आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे। तर आता साध्या ब्लाऊजला हात शिलाई करण्यासाठी आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे असतं समोरच्या साईडला आणि वरी शिवणामध्ये आपला अर्धा इंच जाणार आहे। तर आपल्याला इथं आणि बघा 1.5 इंच अंतर हे जास्त घ्यायचं आहे। बाही लांबी आलेली आहे 7.5 इंच, तर त्यात आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। तर पूर्णच आपली बाही येणार आहे 9 इंचाची। अर्धा इंच वरी शिवणामध्ये जाणार आहे आणि 1 इंच खाली आपल्या साध्या ब्लाऊजला हात शिलाई करण्यासाठी फोल्ड करण्यामध्ये 1 इंच जाणार आहे। तर 1.5 इंच अंतर हे इथं आपल्याला जास्त घ्यायचं आहे। बघा, समोरच्या साईडला मी 1 इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच घेऊन पूर्णच बाही लांबीचं माप हे 9 इंच आलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे। तर समोरच्या साईडला एवढं जे 1 इंच अंतर आहे हे फोल्ड करण्यात हा समोरचा जो कपडा असतो तो फोल्ड करून आतमध्ये आपल्याला हात शिलाई करायची असते। तर यासाठी समोरच्या साईडला 1 इंच अंतर जास्त घ्यायचं असतं। बाही लांबीचं माप टाकून झालेलं आहे। तर इथं आता बाही घडीचं माप टाकायचं आहे। तर बाहीची घडी इथं 8.5 इंचावर घ्यायची आहे। बघा, इथं मी बाहीची रुंदी जी आहे ती 8.5 इंचावर घेतलेली आहे। तर खालच्या साईडला ही बरोबर 9 इंच माप घेऊन अशी सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे आणि खालच्या साईडलाही एकदम सरळमध्ये रेष ओढून घ्यायची आहे। ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। लाईक केल्यानंतर खाली हाईप करायचं आहे। तर बघा, आता इथं बाही लांबीचं माप टाकलेलं आहे आणि बाही घडी घेतलेली आहे 8.5 इंचावर। तुमच्या बाहीची लांबी 5 इंच 4 इंच कितीही असू द्या, तर याच पद्धतीने तुम्हाला बाही कट करायची आहे। तर इथं बघा, बाही लांबी मी वरच्या साईडला टाकलेली आहे। जिथं बंद बाजू आहे तिथं बाही लांबी टाकायची आहे। तर आता इथं बाहीची कॅप हाईट काढायची आहे। तर खालच्या साईडला बाहीला आकार देते वेळेस आपल्याला 2.5 इंच कमी करायचं आहे आणि त्या 2.5 इंचापासून वरी 1.5 इंच घ्यायचं आहे। तर आता इथं ब्लाऊज वरून आपल्याला दंडघेर बघायचा आहे। तर दंडघेर किती आहे, जेवढा ब्लाऊजचा दंडघेर आहे तेवढेच इथं बरोबर माप टाकायचं आहे। बाहीचं दंडघेर घेऊन इथं झालेला आहे। तर 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी समोर अंतर घ्यायचं आहे। इथं बघा, 1.5 इंच मी अंतर घेतलेलं आहे। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच ठेवलेलं आहे। तुम्हाला जर 2 इंच ठेवायचं असेल तर तुम्ही 2ही इंच ठेवू शकता। तर अशा पद्धतीने इथं आता मी बाहीचे माप तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने टाकून दाखवलेले आहेत। खाली बाही आपल्याला 2.5 इंचावर कमी करून घ्यायची आहे। तर त्या 2.5 इंचापासून वरी 1.5 इंच घेऊन बघा इकडं दंडघेर घेतलेला आहे। दंडघेर घेऊन खाली 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी अंतर सोडलेलं आहे। तर त्या 1.5 इंचापासून खाली 1 इंच घेऊन बघा असं कोपऱ्यामध्ये थोडासा आकार दिलेला आहे। आता इथून काय करायचं आहे, आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बाहीला आकार देत असताना थोडासा फुगीर मागच्या साईडला आकार येऊ द्यायचा आहे आणि समोरचा आकार देत असताना आपल्याला समोरचा आकार हा आपल्याला माशासारखा आला पाहिजे बघा। तर अशा पद्धतीने साध्या ब्लाऊजची बाही कट करण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे। बऱ्याच ताईंना काय होतं, घरात मशीन असते पण बाहेर जायला येतच नाही। तर तुम्ही घर बसल्या ही
पेपर कटिंग करू शकता। तर बघा फोरटक्स ब्लाऊजचं मी इथं पेपर कटिंग ही दाखवलेली आहे या अगोदर। तर इथं त्याच मापा 36 साईजच्या मापाची आज मी बाही कटिंग करून दाखवत आहे। तर तुमच्या ब्लाऊजचं माप कोणतंही असू द्या, तर याच पद्धतीने तुम्हाला बाही कट करायची आहे। आता बाही लांबी आहे बघा 5 इंच आहे, तर त्यात आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। आता बाही लांबी इथं 4 इंच आहे, तर 4 इंचावर ही आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। साध्या ब्लाऊजसाठी 1.5 इंचचा अंतर आपल्याला जास्त घ्यायचं आहे। 1 इंच अंतर आपल्याला समोरच्या साईडला फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच वरी शिवणामध्ये जाणार आहे। अस्तरची बाही असेल तर तिथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच जाणार आहे। तर इथं समोरच्या साईडला फोल्ड करण्यात जाणार आहे साध्या ब्लाऊजच्या बाहीसाठी। बघा बिना अस्तरचा जो ब्लाऊज असतो त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही मापाची बाही कट करत असताना 1.5 इंच अंतर जास्त घ्यायचं आहे। अर्धा इंच वरी शिवणामध्ये जाणार आहे, 1 इंच समोरच्या साईडला जाणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं बाही कट करून दाखवलेली आहे। तर समोरच्या बाहीला हे आकार देऊन झाल्याच्या नंतर इथं समोरचा आकार कट करून घ्यायचा आहे। बघा समोरचा आकार किती छान माशासारखा आलेला आहे। बघा अशा पद्धतीने इथं बाही कट करून झालेली आहे। बघा साध्या ब्लाऊजसाठी आपल्याला बाही लांबीचं एक माप चेंज करायचं आहे। लहान बाही असेल तर आपल्याला बाही लांबीचं माप जेवढं आहे, जेवढी बाही आहे तेवढंच माप घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला समोरच्या साईडला 1 इंच आणि वरी शिवणामध्ये अर्धा इंच असं 1.5 इंच अंतर जास्त घ्यायचं आहे। आणि जर बाहीची घडी ब्लाऊज लहान असेल तर बाहीची घडी तिथं कमी येणार आहे आणि यापेक्षा जर मोठ्या साईजचा जर ब्लाऊज असेल तर तिथं बाहीची घडी थोडी मोठी येणार आहे। तर एवढंच आपल्याला चेंज करायचं आहे, नाहीतर बाही जशास तशी कट करायची आहे। बाही लांबी जर तुमची 3 इंच असेल तर तिथं तुम्हाला 1.5 इंच अंतर समोरच्या साईडला जास्त घ्यायचं आहे। तर बघा समोरून मी 1 इंच अंतर हे फोल्ड करून घेतलेलं आहे। साध्या ब्लाऊजसाठी समोरच्या साईडला 1 इंच फोल्ड करायचं आहे आणि अर्धा इंच वरी शिवणामध्ये जाणार आहे। तर आपली तयार बाही ही 7.5 इंचाची इथं तयार होणार आहे। तर मला एका ताईंची कमेंट आली होती की 36 साईजच्या मापाची बाही कट करून दाखवा म्हणून, तर त्यांच्यासाठी इथं मी आज बाही कट करून दाखवलेली आहे। तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा। माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला सोपी वाटली तर तुम्हाला जर माझ्याकडून काय शिकायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल। मैत्रिणींनो तुम्हाला हा बाहीचा पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।